आजच्या या सभेच्या निमित्त उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे भाग्यविधाते आपले नेते आदरणीय साहेब, आदरणीय व्यासपीठ आणि सर्व मित्र पक्षाचे सर्व प्रमुख, सर्व ज्येष्ठ, सर्व आदरणीय, इथं आलेले बीड जिल्ह्यातून आलेले सर्वच मान्यवर, सर्व माझे युवक मित्र, माझ्या महिला आई भगिनी, साहेब उमेदवार आपण बजरंग बाप्पा जाहीर केले। बजरंग बलीनी जशी रावणाची लंका जाळली होती साहेब, तसंच आपल्या बाप्पांनी या 15-20 दिवसात भाजपाची लंका जाळून टाकली आहे साहेब। बाप्पा आपले उमेदवार हे निवडून येणारच साहेब। मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगेल साहेब की आपले सर्व मित्र पक्ष, सर्व नवीन नेमलेले आपले सर्व पदाधिकारी एका जुटाने, एका जोमाने कामाला लागले साहेब। पण आवर्जून तुम्हाला या व्यासपीठावरती सांगेल साहेब की या व्यासपीठावरती आणि समोरच्या या सर्व मतदारांच्या मनामध्ये एवढंच आहे साहेब की लोक तुमच्या सोबत आहेत। येणाऱ्या काळामध्ये बजरंग बाप्पा तर निवडून येणारच, सत्ता पण आपली येणारच। पण साहेब या सर्वांची विनंती आहे, जे आपल्या अडचणीच्या काळात आपल्याला हे जे सोडून गेले साहेब, त्यांना कुणालाच तुम्ही परत घेऊ नका साहेब। मी आवर्जून मी थोडक्यात माझं भाषण संपवणार साहेब, पण एक प्रसंग माझ्या जीवनातला सांगतो मी आपल्या सर्वांना की इंडियाची आमच्या 13 आमदाराची बैठक पक्ष सोडून गेल्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी नेहरू प्लॅटिनियम इथं लावली। त्या बैठकीच्या नंतर त्या बैठकीला आम्ही 13 आमदार होतो। पवार साहेबांना आपल्याला निर्णय काय करायचा या विषयावरती जयंत पाटील साहेब, टोपे साहेब आपण सुद्धा त्या बैठकीला होते आणि सर्वांनी चर्चा केल्यानंतर साहेबांनी तिथं असं सांगितलं की अडचणीचा काळ आहे, तुमच्यावरती गुन्हे दाखल होतील, सगळ्या अडचणी होतील आणि साहेबांनी आम्हाला सगळं सांगितलं आणि साहेब तिथून उठून चालले लागले। तर जयंत पाटील साहेब तिथं होते, टोपे साहेब आपण आठवतं, जयंत पाटील साहेबांनी त्यांना प्रश्न विचारला, साहेब तुम्ही कुठं चाललेत? तर साहेबांनी सांगितलं की मी इंडियाच्या बैठकीला चाललो। म्हणजे आज आपल्याला अडचणीच्या काळात काही जरी झालं तर आपली पुरोगामी विचारासोबत आपल्याला राहायचं आणि लढायचं, हा आदेश साहेबांनी आम्हाला तिथं दिला। आवर्जून सांगेल साहेब की मागच्या प्रचाराच्या भाषणात सुद्धा मी त्याचा उल्लेख केला होता की काकू माझ्या आजी असताना आम्ही पुरोगामी विचाराचं आमचं घर आहे साहेब, त्या विचाराला सोडूनच मी आपल्या सोबत आलो साहेब। एक घरचा मेंबर, घरचा मुलगा म्हणून तुम्ही मला सांभाळलं साहेब, मला तिकीट दिलं, या लोकांनी आशीर्वाद दिले, आपण सगळ्यांनी ताकद लावली साहेब, म्हणून मी निवडून आलो। पण प्रामुख्याने मी इथं सांगेल साहेब की या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा जातीपातीचं विष पेरलं जात आहे साहेब। पण मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगेन, एक जिवंत उदाहरण माझं आहे। जातीपाती जर बोललं टोपे साहेब आणि देशमुख साहेब की तर माझा समाज, माझी जात म्हणली तर 1% मध्ये साहेब मतदारसंघामध्ये, ही फक्त पवार साहेबाची ताकद आणि या सर्वांच्या आशीर्वादामुळं हा जिल्हा पुरोगामी विचाराला जिल्हा आहे साहेब। आणि सर्वात महत्त्वाचं साहेब, जे लोक आपल्याला सोडून गेले, ज्यांनी आपली भूमिका सोडली साहेब, भविष्यामध्ये त्यांच्या निवडणुकीला त्यांची अवकात दाखवल्याशिवाय ही लोक त्यांना सोडणार नाही साहेब। शेवटी मी एवढं एकदा सांगतो की बीड जिल्ह्याचा इतिहास आहे, जेव्हा बीड जिल्ह्यामध्ये आपल्या विचाराचा खासदार निवडतो साहेब, तेव्हा दिल्लीमध्ये सरकार आपली येते आणि निश्चितपणे या सर्वांच्या आशीर्वादामुळे बजरंग बाप्पा दिल्लीला जाणार आणि आपली सरकार दिल्लीमध्ये येणार, एवढंच या ठिकाणी सांगतो। आपण सर्वजण आशीर्वाद द्यायला आलेत, त्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।